नमस्कार. मी प्रमेय लकाची, रेकी ग्रँड मास्टर, मनी रेकी ग्रँड मास्टर, एंजल थेरपी, मेडिटेशन टीचर, हिलिंग विथ डिवाइन एनर्जीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. मागील भागातच आपण पाहिले आहे की 7 चक्र म्हणजे काय आणि ते आपल्या शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी असतात. आता आपण जाणून घेणार आहोत की 7 चक्र जर का बॅलन्स असतील तर आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो आणि इनबॅलन्स असेल तर त्याचा काय परिणाम होतो. आता सर्वात आधी आहे डोक्यावर सहस्रार चक्र. हे चक्र जर का बॅलन्स असेल तर आपल्याला कामामध्ये क्लॅरिटी येते. आपण काय करावे काय नाही हे कळते. आपलं प्रचंड आत्मविश्वास वाढतो. आणि हे चक्र जर का इनबॅलन्स असेल तर केस खूप गळतात, डिप्रेशनमध्ये जातो माणूस. हे चक्र इनबॅलन्स असल्यामुळे काय करावे काय नाही हे सुचत नाही. मन सैरभैर स्थितीमध्ये असते. आणि यावरती आता उपाय काय आहे तर यावरती उपाय आहे ध्यानधारणा करणे, जांभळ्या रंगाचे कपडे घालणे, जांभळे पदार्थ खाणे, उदाहरणार्थ वांगी, जांभूळ असे पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घेणे. आता पुढील चक्र आहे ते आज्ञाचक्र. आता हे इनबॅलन्स असेल तर काय होते आणि बॅलन्स असेल तर काय होते हे आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.